इयत्ता 5वी युगा टाइमलेस नेचर ऑफ एज्युकेशन पाठ 11वा पित्याने कन्येस लिहिलेले पत्र पंडित नेहरू सन 1928 या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कन्येस म्हणजेच इंदिरेस वेळोवेळी पत्र लिहिली. त्यावेळी इंदिरा मसुरी येथे होती व तिचे वय फक्त 10 वर्षांचे होते. प्रस्तुत पत्रांपैकी एक पत्र इथे दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे इंदिरा कोण होत्या? चाचा नेहरू म्हणजेच कोण? पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या म्हणजे त्यांची सुपुत्री होती. ती त्यावेळेला फक्त 10 वर्षांची होती आणि कुठे शिकत होती? मसुरी येथे शिकत होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिला लिहिलेले पत्र हे कोणत्या साली लिहिलेले आहे? 1928 मध्ये. काय लिहिले आहेत बघा. प्रिय इंदिरा, अनेक आशीर्वाद. आपण कोणाला पत्र लिहित असताना पहिला मायना जो असतो तो अशा पद्धतीचा लिहिला जातो. मुलीला असेल तर प्रिय आणि मोठ्यांना असेल तर काय लिहितो आपण? तीर्थरूप, तीर्थस्वरूप हे जे असतात ते मायनामध्ये येत असतात. पण या ठिकाणी काय पिताने आपल्या मुलीला लिहिलेलं हे पत्र आहे त्यामुळे इथे ते काय लिहितात? प्रिय इंदिरा, अनेक आशीर्वाद. या पत्रातून मी तुला सांगू इच्छित आहे की माणूस बोलण्यास का शिकला. बघा या पत्राचा मजकूर काय सांगित आहे की या पत्रामध्ये कशाविषयी ते चर्चा करत आहेत आपल्या मुलीशी की माणूस बोलण्यास कसा काय शिकला. पुढे ते काय म्हणतात बघा. आपण सर्वजण जाणतो की सर्व प्राण्यांची आपापली बोली असते. माकडांच्या बोलीमध्ये काही प्रमाणामध्ये शब्द असतात. धोक्याची जाणीव होताच प्राणी आपल्या समूहातील इतर प्राण्यांना एका विशिष्ट आवाजात ओरडून सावध करतात. या सर्व प्राण्यांची बोली एकूणच माणसाने विशिष्ट प्रकारचा आवाज काढण्यास सुरुवात केली असावी. यातूनच पुढे शब्द निर्माण झाले असतील व भाषेचा जन्म झालेला असेल. मग लोक एकमेकांशी संवाद साधू लागले असतील. यातून पुढे लेखनकला विकसित झालेली असेल. ही सभ्यता होय. अजून काय लिहू या पत्रात? एवढंच. पुढील पत्रात एका नवीन विषयावर लिहून तुझ्याशी संवाद साधीन. तुझा प्रेमळ पिता जवाहरलाल. आता बघा याच्यामध्ये काय सांगितले की शब्द किंवा भाषेचा निर्माण कसं झालेलं असेल की ते सांगतात की जे प्राणी आहेत म्हणजेच कोण? माकडे. या माकडांचा एक काही त्यांच्यामध्ये शब्द असतील ते कसे वापरतात की धोक्याची जाणीव झाली तर एकमेकांना इशारा करतात, आवाज विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात, ओरडतात आणि ते एकमेकांना सावध करतात. तसंच काहीतरी आपल्या मानवाचं सुद्धा झालेलं असावं असं त्यांना वाटतं आणि यातूनच एक त्यांचा आवाज आला आणि आपल्या भाषेला सुरुवात झाली असावी आणि या सुरुवात भाषेमधूनच मग लेखनकलासुद्धा अवगत झाली असावी आणि या अवगत झालेल्या लेखनकलेमधूनच आपण आज एकमेकांशी लिखाणातून संवाद साधू शकतो. आणि हाच एक उदाहरण जे आहे हे म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मुलीला, आपल्या लेकीला म्हणजेच इंदिरांना लिहिलेलं पत्र आहे. ही इंदिरा म्हणजेच कोण? आज आपण त्यांना इंदिरा गांधी यांच्या नावाने ओळखतो. तर इथे ते आपल्या पत्र संपवतात आणि पुढच्या दुसरा विषय म्हणजे प्रत्येक वेळी ते आपल्या मुलीला पत्राद्वारे काही ना काही सांगत असतात आणि त्या विषयाला घेऊन ते तिच्याशी संवाद साधत असतात. म्हणून ते म्हटले की परत पुन्हा दुसऱ्या विषयावरती संवाद साधण्यासाठी पुन्हा पत्र लिहूया. असं करून ते आपलं पत्र समाप्त केलेलं आहे. तर इथे हा पाठ संपलेला आहे.